नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर. स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या 20 प्रश्नांच्या सिरीजचा आज आहे आपला सराव संच 38. वळूया प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 1. भारतात मुघल सत्ता कोणी स्थापन केली? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, बाबर यांनी भारतामध्ये मुघल सत्ता स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 2. महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, रामटेक या ठिकाणी हे विद्यापीठ आहे. रामटेक हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 3. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, डॉक्टर नरेंद्र जाधव हे आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 4. सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, प्लेइंग इट माय वे हे आत्मचरित्र सचिन तेंडुलकर यांचं आहे. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, सेवा कर हा प्रत्यक्ष कर नाही. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, आयकर हा प्रत्यक्ष कर आहे. प्रश्न क्रमांक 7. ताम्हिणी टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, पुणे या जिल्ह्यामध्ये ताम्हिणी ह्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 8. वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, वडवल्ली. वज्रेश्वरी या गरम पाण्याच्या झऱ्याला पहिले वडवल्ली या नावाने ओळखले जायचे. प्रश्न क्रमांक 9. राज्य सरकारच्या मालकीची देशातील पहिली ऑनलाईन टॅक्सी सेवा कोणत्या राज्याने सुरू केली? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, केरळ या राज्याने राज्य सरकारच्या मालकीची देशातील पहिली ऑनलाईन टॅक्सी सेवा सुरू केली. प्रश्न क्रमांक 10. भारताच्या दिशादर्शक उपग्रह प्रणालीचे नाव खालीलपैकी काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, नाविक. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, नरसोबाची वाडी हे शहर कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर आहे. प्रश्न क्रमांक 13. गावांसाठी डायनॅमिक नकाशे ही संकल्पना मांडणारे पहिले भारतीय राज्य कोणते? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, बिहार हे राज्य गावांसाठी डायनॅमिक नकाशा ही संकल्पना मांडणारे पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 14. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली होती? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौजेची पद्धत सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती होती? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या सरकारने आलिया मीर यांना वन्यजीव संरक्षण पुरस्कार दिला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, जम्मू आणि काश्मीर या सरकारने आलिया मीर यांना वन्यजीव संरक्षण हा पुरस्कार दिला आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळते? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळते. प्रश्न क्रमांक 18. कोणते राज्य देशातील पहिले हर घर जल प्रमाणित राज्य ठरले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, गोवा. प्रश्न क्रमांक 19. केरळमधील कोणते अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, पेरियार हे केरळमधील अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, मुंबई या ठिकाणी भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू झालेली आहे.